नजारा बघा, एकदम निवांत बीच आहे असा. बीच पण उतरलेले ते उतरले जरा बीच पुढे मागच आहे. आता झालं त्याच्यामुळे जरा 5 मिनिटं बसतो, मग आम्ही नजारा घेतो. काय नजारा काय नजारा नसतं, जोडपीच आहे तिथं. बोटी काय ना काय सांगू, यायलाच लागते. आम्ही तर दोघं जण आता जरा आता एक्सप्लोअर करतो आम्ही कोपरा ना, तुम्हाला दाखवतो काय हो काय काय मी डोकं चाललंय काय आलं असं. तिकडे 4-5 तरी बघितलं तिकडे जरा जातो बघतो काय आहे का हालचाल बघायला लागला. आलो तर नजारा मारलाच पाहिजे. मित्रांनो, मगाशी आमचा व्हिडिओ काढता आता स्टोरेज भरला, आता स्टोरेज खाली गेलेलं आहे. मगाशी कुठला विचारलो होता, इडली मारली तेव्हा खतरनाक बोल दिसले आम्हाला. अजून पण त्याच्यात होते, लाईन मारायला जायला लागेल आम्हाला. भेटतो थोड्या टायमात. फिरून बऱ्यापैकी फिरून झालेलं आहे. आता दम लागला तर आम्ही नारळ घेतलेलं बघू. तर नारळची साईज बघा, होल बघा किती मोठा आहे. 50 रुपयाचा नारळ आहे. यो माझा नारळाचा होल याच्या नारळाचा होल ना पाणी आहे आंबट हो ना. पाणी कसा पाहिजे होता पाणी टेस्ट काय बुजू खरं नाही असा नारळ पाणी चव वाटत पण आहे. नारळ पाणी खंड्यातला पाणी जसा भरून दिला त्याच्या मासा पाणी पण गोड लागतं आम्हाला. अशा देऊ का काय समजलं नाही. जाऊ दे 50 रुपये दिले तर जरासं पिताव. नारळ पाणी घेतलं ना आम्ही, 2 नारळ पाणी घेतली. 50 रुपयासारखं आहेच नाही हा, तरी 50 घेतलं तर काय भाव करायला गेलो तरी काय 50 रुपये नारळ आहे काय घाटाचा नारळ या एक हाताने मावते. नारळ कसा पाहिजे 2 हाताने पकडला पाहिजे, एवढा मोठा नारळ पाहिजे. ते कपल लोक बसतात, एक नारळ पाणी घेऊन ना आम्ही 2 ते तिकडं बसले. बिअर गँग बसले. गँग पण आहे इकडे बघू शकता. आमची नारळ पाणी गँग काय नारळ काय आहे गाडीचा नारळ घेऊन समोर ते दोघं ताण बसतात. खोबरा इथं दोघं बसले. एवढूसा नारळ तरी पण खोबरा किती त्याच्यात. नारळ बारीक आहे पण खोबरा एकदम फुगात आला तिकडे कसं आहे काय लावला आहे सगळीकडे सीन आहे तिकडे. ती भारी दिसते वाटतं, जरा भारी भरलेले समोर आहे पिंकी पँकी. आपल्या याच्यात कलर दिसत नाही पण ती समोर दिसते तीच आहे ती. असं तर आता पेतो पुढचा अपडेट कळवतो आता काय झाल्यावर आम्ही काय असेल ते परत ग्राउंड मारून जातो. बीचच्या भूमी उतर लोकांना दाखवतो मला काय असेल त्या पुढचा. चायनीज बिल आहे ना, चायनीज खाऊ. मित्रांनो, आता आम्ही बीचवर उतरलेलो आहे, खाली उतरलो. नजारा बघा, निवांत बीच. यायचं असं तर शेतगाव जाई फोटो काढायचं. एक बेट जसं आहे, बेट नाही दगडी आहेत, तिथं आम्हाला पोचायचं आहे. ठीक आहे. विचार आज ऑफ डे आहे एवढा पाहिजे. जबरदस्त आम्ही थोडं फोटो काढण्यासाठी इकडे लांब आले होतो, तर आम्हाला इथे पाखरं दिसली. पहिल्यांदाच बघितलं. काय नाव आहे माहिती. काय बोलता काय बोललास. अर्धा पाखरासारखा दिसतोय. जवळ जाऊन बघूया त्याला. क्रॉसबीट वाटते काहीतरी, म्हणजे ते क्रॉस काहीतरी असेल त्यांचा. पप्पा वेगळा असेल त्यांचा, मम्मी वेगळी जातीची असेल, असं काहीतरी असेल. आता अरे गेली तिकडे ती पळतायत, आम्ही जातोय पुढे पुढे. तर असू दे आता बघतो. जवळून ती पळतायत तर काय दाखवतोस तू. हा दिसतोय
शेवट चावलं दगड घे इंचूत मारते ना. छोटो पक्षी. कुठला पक्षी आहे? डोडो पक्षी आहे बघा. विनीतला नाव पण आठवलं ते डोडो पक्षी. काय काय गाण दाखवून पडलेलं आहे तो आम्हाला.